11 वारलीपाडा जो संघ गुरुदत्त सुतार आणि कल्पेश सुतारांनी पुरस्कृत केलेला संघ होता तो मात्र आज स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल आजच्या दिवसामध्ये। अभिनंदन या संघाचं आणि अभिनंदन गुरुदत्त सुतार आणि त्याचबरोबर कल्पेश सुतार आपलं सुद्धा अभिनंदन की त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ। आणि आपण पुढच्या सामन्याकडे वळत आहोत जिथे मात्र जयदीप मदन सुतार यांनी पुरस्कृत केलेला संघ JM वाफाळे संघ फाईट करेल म्हणजेच आई एकविरा भादाणे या संघासोबत। व्यासपीठ आपण बघतोय अंकुश जाधव यांचे आगमन झाले त्यांचा सन्मानित केला जाणार आहे आणि लगेच आपण तिथे सन्मान सुद्धा करतोय अंकुश जाधव यांचा। विनंती करतो मी या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि त्यांच्या नावाने तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते सरपंच सन्मान्य गोरखनाथजी सुतार यांच्या शुभ हस्ते अंकुश जाधव यांचा सन्मान इथे संपन्न होईल। आई एकविरा भादाणे संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला फिल्डिंग करून 3 षटकांच्या सामन्यामध्ये आणि इन्व्हाइट केले JM वाफाळे या संघाला बॅटिंगसाठी। त्यानंतर दत्ता जोशी यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल। विनंती करेन मी पुन्हा एकदा गोरखनाथ सुतार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दत्ता जोशी यांचा सन्मान इथे करायचा आहे। मॅच आपण सुरू करतोय। षटक क्रमांक पहिला बॉलिंग मार्कवर अजय जाधव येते बॉलिंग करण्यासाठी पॉवर प्लेमध्ये। आकेश भंडारी उपसरपंच लावार यांचं इथे आगमन झाले त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे। आकेश भंडारी साहेबांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थान पण व्हा। जसं आपण इथे मगाशी उल्लेख केला की सन्माननीय पंकज भाऊ पाटील युवासेना भिवंडी तालुका अधिकारी यांचं इथे आगमन झाले त्यांचं सुद्धा मनपूर्ण स्वागत आहे। पंकज घरत साहेबांचं इथे आगमन झाले त्यांचं सुद्धा मनपूर्ण आणि हार्दिक स्वागत आहे। पंकज भाऊ घरत साहेबांचं इथे आगमन झाले मनपूर्ण स्वागत आहे। युवासेना भिवंडी तालुका अधिकारी त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांचे अत्यंत जवळचे मित्र जिवलग मित्र युवासेना शाखा प्रमुख रोहिदाजी सुतार त्यांच्या सोबत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। काल आपण बघितलं की उद्घाटन सोहळा त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। चांगलं टायमिंग पंकज भाऊ घरत यांचं अप्रतिम स्वागत केलं या चेंडूवर खणखणीत चौकार। मित्रांनो लक्षात टाकले धावसंख्या 6 झाली। आपण बघतोय की मॅच नंबर सुरू आहे ती 10वी मॅच सुरू आहे। आजच्या दिवसातली एकूण 11 सामन्याचं शेड्यूल आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे। गोलंदाज आपण बघतोय म्हणजे अजय जाधव, चौकार आपण बघितला तो प्रतीक विषयच्या बॅटमधून स्ट्राईक केला। पुन्हा एकदा आकाश विषय असेल जो डावाची सुरुवात करतोय, प्रतीक विषय डावाची सुरुवात करतोय। आपण संघ बघतोय तो म्हणजेच JM वाफाळे जो बॅटिंग करतो आहे आणि गोलंदाजी करतोय संघ तो म्हणजेच आई एकविरा भादाणे संघ। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अजय। नेक्स्ट स्टिकवर चेंडू होता, चेंडू यशीच्या वरून निघून जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू आपण बघतायत आत्ताच थोड्या वेळापूर्वी व्यासपीठावर पंकज भाऊ घरत यांचं इथे आगमन झालं आहे। युवासेना भिवंडी तालुका अधिकारी आणि त्याच्यासोबत आपण बघतोय त्यांचे अत्यंत जिवलग मित्र रोहिदाजी सुतार सुद्धा उपस्थित आहेत जे युवासेनेचे शाखा प्रमुख आहेत। ऑप्शनच्या बाहेर पंचांचा हळूहळू बघतो की बाहेर निघतात, वाईड बॉलचा इशारा येतोय। काल त्यांचा वाढदिवस सुद्धा होता। निश्चित म्हणे की मात्र गोरखनाथजी सुतार साहेब, ज्ञानेश्वर मागे साहेब, मेघनाजी शास्त्री, अनिल सुतार, रोहिदाजी सुतार, विष्णू पाटील आणि त्याचबरोबर संतोष सुतार या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या थोडंसं बिलेटेड हॅपी बर्थडे साहेब।
काल त्याचा वाढदिवससुद्धा, पण आवर्जून ते मात्र इथेशीच रोहिदास सुद्धा यांनी उल्लेख केला की काल त्याचा वाढदिवस होता आणि आज ते मात्र आमच्या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उदंड आयुष्य दीर्घायुष्य लाभो पंकज भाऊ गरज यांना हीच आपण 21च्या आईसाठी प्रार्थना करू. बोली मार्गवर पुन्हा एकदा अजय जाधव. हो, क्या बात आहे. एक चांगली उंची आपण बघतोय अजय जाधवकडे. त्या उंचीचा फायदा उचलतोय, लेंथवर गोलंदाजी करतोय, थोडंसं बाहेर निघतोय चेंडू, हलकासा लेग कटर होत आहे चेंडूवर. अजय जाधव ज्याने मागच्या सामन्याचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता, तो खेळाडू गोलंदाजी मार्कवर कॉन्फिडन्स त्याचा वाढला आहे. मॅन ऑफ द मॅच मिळवल्यानंतर 2 चेंडू सलग निर्धाव गेलेले आहेत, एक वाईटसुद्धा आहे. पुढील चेंडू. ओ क्या बात आहे. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चित्र बघितलं की पॉवर प्लेमध्ये गोलंदाज मात्र हावी होतात, धावा करू देत नाही, पण पॉवर प्ले संपण्यात मात्र अटॅकिंग बॅटिंग बघायला मिळते. खास करून कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पहिलं षटक टाकलं जातं. बहुतेक त्याचा सुद्धा अभाव असू शकतो ज्ञानेश्वर, की कॉमेंट्री बॉक्स एंडकडे धावा होत नाही आहे आणि जसं षटक समाप्त होतं समोरच्याने जेव्हा गोलंदाजी केली जाते त्या मुवमेंटला आपण बघतो की धावांचा अक्षरशः पाऊस पडला जातो. धावसंख्या 7 धावा धावफरकार आपण बघत आहोत. आपण पाहतो सरपंच चषक 2025. एकही रुपया कुठल्याही संघाकडनं न घेता तब्बल 48 संघांना या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आहे. आतापर्यंत आपण बघतो की स्पर्धेमध्ये 24 संघ, काल 12 संघ, आज 12 संघ, एकूण 24 संघ खेळले आहेत. उद्यासुद्धा तुम्हाला एकूण 12 संघ स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. सरपंच चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेमध्ये उद्या बघू शकाल तुम्ही गावदेवी सापे, धनशिवलन कुकसे, बाबनदेव कुरुंद, चेरोवा वाशेरे, अल फतेह पडघे, SSC पडघे, बंटी स्पोर्ट्स बोरिवली, JM विकी स्पोर्ट्स कुकसे, किंग खानिवली, मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी, अप्सर तळवली आणि अमर स्पोर्ट्स कासने हा सुद्धा संघ तुम्हाला पाहायला मिळेल उद्या दिवसामध्ये खेळत असताना या स्पर्धेमध्ये. कान्हो पाटील यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात केली ती शिवम शेलारने. समोर प्रतीक विषय, मागच्या सामन्याचा पुरस्कार विथ द बॉल विथ द बॅट पटकावला होता या खेळाडूने. धावसंख्या थांबली, स्थिरावली ती 7 वर. क्या बात आहे. खोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, गोलंदाज चेंडू कव्हर करतोय, रनआउटची संधी, फलंदाज बाद, आकाश बॅक टू डगआउट. कॉलिंग व्यवस्थित झालं नाही, कॉर्डिनेशन झालं नाही, आकाशला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. थोडंसं जड अंतकरणाने मात्र तो ग्राउंड सोडतोय. पहिली विकेट 7 या धावसंख्येवर पहिलाच धक्का लागला आहे. इथे आपण बघतो की वाफाळे संघ थोडंसं स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय धावेसाठी. बॅटिंगसाठी प्रथमेश विषय ग्राउंडच्या तिथे प्रवेश करतो आहे. 7 लॉस ऑफ 1 इन सेकंड ओव्हर. षटक क्रमांक पहिला आपण अजय जाधवचं बघितलं, खूप चांगलं षटक टाकलं. अवघ्या 7च धावा पॉवर प्लेमध्ये, एक चौकार येऊन सुद्धा जवळजवळ त्याने 3 चेंडू निर्धाव टाकले होते. चांगलं षटक कंप्लीट केलं. पुन्हा आता शिवम, बोलिंग मार्कवर शिवम शेलार. समोर लेफ्ट हँडर प्रथमेश विषय, प्रथमेश राईट हँडर आहे प्रथमेश विषय. शिवम समोरच्या एंडने पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने ओव्हर द विकेट अटॅक करतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, पंचांकडे लाऊड अपील. पण सांगतात का चेंडू बॅट आणि चेंडूचा काहीच कॉन्टॅक्ट नाही, खाली राहतोय चेंडू. डॉट बॉल. सरपंच चषक आज सुद्धा आपण बघितलं की जसं फ्री ऑफ कॉस्ट एंट्री खेळाडूंसाठी आहे, आज हे सुद्धा आपण बघितलं की मोफत जेवणाची व्यवस्था सर्व आमच्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी मात्र करण्यात आली.
त्यामध्ये MD साहेबांचा मी आभार इथे व्यक्त करेन. फटका बनवलाय, नो लुक शॉट, वॉटर टायमिंग, लॉंग लेग मध्ये चेंडू सीमारेषे बाहेरच जाईल, षटकार. ज्या ठिकाणी आपण चेंडू आता गेला, षटकार गेला, त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर खेळाडू म्हणजे ड्रेस कोडवर होता. जर ड्रेस परिधान केलं नसतं निश्चित त्याला कॅश प्राईज मिळालं असतं, तर झेल पकडलं असतं, तर झेल तर सुटलाच आहे. पण जर खेळाडू तिथे असेल तर त्याला पारितोषिक मिळणार नाही. आयवा कॅसेट जवळजवळ 800 ते 600 रुपये पारितोषिक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत एका फक्त प्रेक्षकाने 800 रुपयाचं पारितोषिक पटकावलं आहे यादव नावाच्या. धावसंख्या 13 धावा धावफलकावर आहेत. दिनेश शेठ भोईर आणि प्रदीप भोईर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. उद्योगपती आतकोली दिनेश शेठ भोईर, त्यांच्यासोबत प्रदीप शेठ भोईर यांचे इथे आगमन होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या सरपंच चषक 2025 मध्ये. षटकानंतर सिंगल धावसंख्या 14 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शिवम शेलार याच्या विरोधात आपण बघितलं एक षटकार आला आहे. डॉट 2 आहेत, एक रनआउट, एक सिंगल. आतापर्यंत आले ते 7 धावा या षटकामध्ये. समोर उचललाय, शेतशी टीममध्ये उभा आहे, तिथे काहीच करू शकत नाहीये. चेंडू टप्पा पडून सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. बघूया पंच कन्फर्म करतायत चौकार आहे की षटकार आहे. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या आपण बघतोय 2 षटकाच्या अखेरीस 20 धावा धावफलकावर. 2 षटकार आपण या षटकात बघितले, एक सिंगल बघितली, 13 धावा खर्च केल्या, विकेट मिळाली नाही. एक फलंदाज बघितला की रनआउटच्या स्वरूपात तिथे बाद झाला. प्रथमेश विषय बॅटिंगला आलाय, आपण बघतोय त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, प्रतीक विषयच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आणि शेवट षटकासुद्धा मात्र तीच अपेक्षा करेल संघ की या दोघांकडनं चांगली फटकेबाजी व्हावी, जेणेकरून धावसंख्या चांगली बघायला मिळेल. 2 षटकात धावसंख्या 20, करंट रन रेट 10च आहे धावफलकावर. आणि अजून मैदानावर 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर विजय येतोय, विजय गीते षटक क्रमांक 3 घेऊन. चालू असलेल्या सामन्यामध्ये विजेता संघ लगेचच भार्गव 11 वारलीपाडा या संघासोबत खेळ, जो संघ गुरुदत्त सुतार आणि कल्पेश सुतार यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. क्वार्टर फायनलची मॅच असेल QF1. काल आपण सेमीफायनलमध्ये जाणारा संघ चिंबीपाडा संघ बघितला, जय दुर्गा चिंबीपाडा. फुलटॉस बे चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, थोडासा डबल माइंड झाला की एक्झॅक्टली चेंडू कुठे कव्हर करू. अपेक्षेपेक्षा चेंडू थोडासा खाली राहतोय, झेल त्याला मिळत नाहीये. दरम्यान एक ती कंप्लीट केली फलंदाजाने. प्रथमेश विशेष स्ट्राईक एंडला होता. धावसंख्या 21 धावा 21. स्ट्राईक एंडला असेल तो प्रतीक विषय. आतापर्यंत एक चौकार, एक षटकार, 11वर खेळतोय. पुढील चेंडू विजय गीतेचा, लीडिंग एज आहे. फायनलचा क्षेत्ररक्षक तिथे होता, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट आहे चेंडूवर. धावसंख्या 22. आतापर्यंत बांधून ठेवलंय, थांबवून ठेवलंय विजय गीतेने. 2 चेंडूत फक्त 2च धावा खर्च केल्या. धावसंख्या 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सरपंच चषक 2025 4 दिवसांचा कालावधी. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. एकही रुपया कुठल्या संघाकडनं घेतला गेलेला नाहीये. फ्री एंट्री टुर्नामेंट. चांगला चेंडू होता, चांगला लेनचा वापर केलाय. लेफ्ट हँडर आहे आणि अक्षरशः डॉमिनेट करतोय बॅट्समनला लास्ट ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. एक्सलंट डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. शॉट ऑफ लेंथ आहे हा चेंडू. पिकअप शॉट बरोबर क्लोज टू द बॉडी, जवळ येऊ दिला आणि फटका ऑफर केला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार.
आला नव्हता. मोठा फटका येऊन 3 चेंडू निघून गेले. नाही तर आपण त्यानंतर मोठा फटका बघतोय. धावसंख्या बघतोय जी 28-28. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला प्रथमेश. आउटसाईड चेंडू टावले ते मागे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल. एक धाव तिथे मात्र निश्चितच मिळेल. धावसंख्या 29. आता शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला प्रतीक विषय. वैयक्तिक 12वर तो खेळतोय. एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल. तर प्रथमेश विषय 15वर खेळतोय. 2 षटकार, 3 सिंगल. पुढचा चेंडू विजय गीतेचा. शेवटचा चेंडू षटकारला ऑन साइडला व्यवस्थित बॅटर मिडल केलाय. अप्रतिम फटका सीमारेषे बाहेर. षटकार. होईल. काळवंजर यांचा सन्मान इथे संपन्न होत आहे. गोरखनाथजी सुधार यांच्या शुभ असते. चला व्हॉलेंटियर साहेब आपली जागा घ्या. माउंट लाईनच्या पलीकडे आपली जबाबदारी पार पाडायची आहे. त्यानंतर आकेश भंडारी यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे. गोरखनाथ सुधार यांच्या शुभ असते हा सन्मान इथे संपन्न होतोय. व्यासपीठावर आकेश भंडारी यांचा. व्यासपीठावर रमेश सुतार यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यानंतर देवलीचे पोलीस पाटील अशोक पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचं सन्मान इथे संपन्न होईल. गोरखनाथ सुतार यांच्या शुभ असते. यानंतर अतकोलीचे उद्योगपती दिनेश शेठ भोईर यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होणार आहे. अतकोलीचे उद्योगपती दिनेश शेठ भोईर यांचा सन्मान इथे संपन्न होतोय.
सर्व पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. पहिल्या चेंडूवर विकेटसुद्धा गमावली आहे धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना. यानंतर व्यासपीठावर प्रदीप शेठ भोईर सुद्धा उपस्थित आहे, त्यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे. आणि पुन्हा एकदा गोरखनाथ सुतार आणि त्याचबरोबर रोहिदासजी सुतार यांच्या शुभस्ते हा सन्मान इथे संपन्न होतोय प्रदीप सुतार यांचा. या पण वळी आपण आता ग्राउंडकडे मैदानाच्या आतमध्ये येते. मात्र सामना ऑलरेडी सुरू झाला. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. तो भादाणे संघाला 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली आहे. विश्वास बाद झाला आहे देवराज आणि आता विजय गीते ग्राउंडच्या आतमध्ये. प्रथमेश विषयने पहिल्याच चेंडूवर काढली विकेट. यानंतर आपण लगेचच कान्हापाडे यांचा सन्मान इथे करणार आहोत. मी विनंती करेन गोरखनाथजी सुतार यांना की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा कान्हा पाटील यांचा. यानंतर कान्हा पाटील यांच्यानंतर मेघनाथ पाटील यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होणार आहे व्यासपीठावर. त्यानंतर मेघनाथ पाटीलचा सन्मान इथे संपन्न होईल. प्रथमेश विषे बॉलिंग मार्कवर. क्या बात है, लाजवाब बॉलिंग, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स विथ द बॉल. प्रथमेश विषे अक्षरशः डॉमिनेट करतो आपल्या गोलंदाजीतना आपल्या बॉलिंगमधून पॉवर प्लेमध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या चेंडूवर विकेट नंतरची दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत विजय गीतेला त्याने. लक्ष आहे 36 धावेंचं. ओ क्या बात है, अप्रतिम लेग कटर विथ द बाउंस. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट बॉलिंग. प्रथमेश विषे काय चेंडू टाकलेत, काय गोलंदाजी केली, अक्षरशः डॉमिनेट करणारी. विकेट काढल्यानंतर बघतो की त्याचा कॉन्फिडन्स वाढला आहे गोलंदाजीमध्ये. अक्षरशः आग ओकतोय गोलंदाजीतना तो प्रथमेश विषे. विकेट काढल्यानंतर प्रत्येक चेंडू डॉट टाकला त्याने या मैदानावर विजय गीतेच्या समोर. दोघांमध्ये चर्चा निश्चित झाली होती अपील पंचांकडे, पण बॅट चिवडते एज होती की काय तेच पंच बघतायत. लेग बाईजचा इशारा कन्फर्म करतायत आणि सांगतात आमचे ज्ञानेश्वर मुकादमला लेग बाईज आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव इथे ॲड केली जाईल. खूप वेळांतर धावसंख्यावरून बघतो धावफलकावर खातं उघडलं जातं आहे ते सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. लेग बाईज धावसंख्या 1. 35 धाव्यांचा अजूनही पाठलाग करायचा मैदानावर आई एकविरा भादाणे संघाला. गोलंदाजी अप्रतिम आहे ती म्हणजेच वाफाळे संघाची. समोर ऑफर केला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला जज करतोय आणि अथर्वकडे चूक. खूपच कॅज्युअल अप्रोच होता. खूपच कॅज्युअली तो चेंडू आला. इव्हन अशा मुवमेंटला प्रतिमेशला विकेट मिळणार होती त्या ठिकाणी, ती विकेट त्याला मिळू दिली नाही. दरम्यान बघतोय धावसंख्या आपण बघतोय ती एकही धाव तिथे कंप्लीट झाली नाही आहे. विकेट मेडन ओव्हर ती सुद्धा लेग बाय स्वरूपात आहे ती धाव, ही सुद्धा लक्षात ठेवा. विकेट मेडन आपण त्यासाठी म्हटलं कारण आपण बघतो की एक धाव जी आली ती सुद्धा लेग बाय स्वरूपात आली आहे, त्यामुळे जवळजवळ मेडन षटकच आहे हे. विकेट मेडन ओव्हर. आज आय थिंक आजच्या दिवसामध्ये दुसरं मेडन षटक ज्ञानेश्वर. त्याबद्दल आपण सागरचं एक षटक बघितलं, मेडन षटक त्याने टाकलं होतं स्पर्धेमध्ये, ते सुद्धा विकेट मेडन 2 विकेट त्याने काढल्या होत्या. आणि सागर ठाणकेच्या पाठोपाठ आता आपण बघतो की प्रथमेश विषे विकेट मेडन ओव्हर घेऊन आला. तर पहिले षटक समाप्त होते. धावसंख्या 1 धावा धावफलकावर. अजूनही 35ची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल अँड 35 रन्स टू विन. आणि बॉलिंग मार्कवर प्रतीक विषे. स्ट्रायकिंग एंडला देवराज खूप वेळानंतर. ऑन साईडला पुलचा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला आहे. चांगला बाउन्स आहे त्या खेळपट्टीला. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. एक टप्पा घेऊन चौकार.
प्रकाश पाटील ज्ञानेश्वर मागे साथीदारांचे नाव लई गाजे. एकदा तिथे कंप्लीट केली आहे चेंडूवर विजयने स्ट्राईक रोटेट केले देवराजकडे. आता देवराज स्ट्राईक एंडला येतोय. धावसंख्या 6. एक बाईज, एक चौकार, एक सिंगल. हो क्या बात आहे. चेस केलाय चेंडूला. ऑप्शनच्या खूप बाहेर निघून गेला फलंदाज देवराज. चेंडूने बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल. दबाव वाढत चाललाय बादाणी संघावर. कारण पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली अप्रतिम षटक प्रथमेश विजयने टाकलं. एकही धाव खर्च केली नाही. फक्त लेग बाईची एक धाव तिथे पाहायला मिळाली आणि एक विकेट सुद्धा काढली ती प्रथमेश विजयने. 9 चेंडूंनी 30 धावांची गरज आहे. हो क्या बात आहे. सुपर बॉलिंग. देवराज ऑन स्ट्राईक. जो स्ट्रगल करतोय ग्राउंडवर, धावेसाठी संघर्ष करतोय, झगडतोय फॉर्मपासून. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 30 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. आई एकविरा भादाणी संघाला. ज्ञानेश्वर मागे यांचं पुन्हा एकदा आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. ऑनसाइड चेंडूला प्लेस केलं. त्या ठिकाणी चेंडू तिथे कव्हर करतील. मिड विकेटचा खेळाडू येईल चेंडूवर आणि तोपर्यंत एकच धाव. सात चेंडू शिल्लक आहे. त्याने 29 धावांची गरज आहे. फुल टॉस. ऑन साईडला मिड विकेटला जज करतोय क्षेत्ररक्षक. खराब फिल्डिंग. आकाश विषय त्या ठिकाणी होता. फटक्याचा चटका लागला. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. धावसंख्या 13. एका षटकाच्या अखेरीस, सॉरी 2 षटकाच्या अखेरीस 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा. गोलंदाज सज्ज. अथर्व विषे. ऑर्सला चेंडूला प्लेस केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये स्क्वेअर लेगमध्ये उभा आहे. चेंडू तिथे कव्हर करेल आणि देवराजला मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या 14. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आता मोठे फटके हा तुमच्याकडे ऑप्शन उरलेला आहे. अथर्व विषयाने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एक झेलसुद्धा निश्चितच त्याने सोडला, पण निश्चितच तो कमबॅक करेल याच्यात मात्र शंका नाही. अथर्व. क्या बात आहे. अप्रतिम डिलेव्हरी. जसा मगाशी उल्लेख केला की कमबॅक करण्याची ताकद ठेवतो आणि काय चेंडू टाकला. अप्रतिम डिलेव्हरी. अप्रतिम चेंडूची फेक. चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये सध्या वाफाळे संघ.
पुढील चेंडू अथर्वचा. क्या बात आहे, अप्रतिम डिलिव्हरी अपील पंचांकडे करतोय. पंच हेच सांगतात की चेंडू जेव्हा पाल आला तेव्हा तिन्ही यष्ट्या मला दिसत होत्या. पंचाचा इशारा लेग बाईटचा येतोय. शकील कोटी त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. आपण बघतोय अक्षरशः रोडवली आहे धावसंख्या. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे. मोठे फटके मारू देत नाहीये. हो, चांगला चेंडू ज्या हाताने पुन्हा दा बॉलिंग मार्कवर. उद्याचे संघ अशा प्रकारे असतील. पहिला सामना असेल तो बरोबर सकाळी 8:45 रिपोर्टिंग करायचं आहे. धनेश इलेवन कुकसे बाबनदेव कुरुंग या संघासोबत तुम्हाला खेळायचं आहे. उद्या दिवसामध्ये पहिला सामना असेल. एकूण 12 संघ उद्या दिवसात खेळत आहेत. चेंज ऑफ पेस होता. टॉस केला आहे चेंडूला आणि अप्रतिम षटक बघायला मिळते. षटक समाप्त होत आहे. मॅच संपलेली आहे आणि सामना जिंकला आहे तो मैदानावर आपण बघतोय. म्हणजेच JM वाफाळे संघ जो जयदीप मदन सुतारांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि जसं मगाशी मी उल्लेख केला की पहिल्या मॅचमधून उल्लेख केला आहे की जयदीप मदन सुतारांनी मात्र एक घोषणा केली आहे. जर तुम्ही टॉप 4मध्ये पोहोचला तर तुम्हाला पूर्ण संघासाठी ते जर्सी प्रोव्हाइड करणार आहेत. सो ऑल द बेस्ट लास्ट मॅचसाठी. उद्या संघ एकूण आपल्या दिवसात पुढे दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या शनिवार तिसरा दिवस या स्पर्धेचा. गावदेवी साप्पे, धनेश इलेवन कुकसे, बाबनदेव कुरुंग, त्यानंतर चेरोबा वाशेरे, अल-फतेह पडघे, SSC पडघे, बंटी सोस बोरिवली, JM विकी स्पोर्ट्स कुकसे, किंग खानिवली, मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी, अफसर तळवली आणि अमर स्पोर्ट्स कासने संघ तुम्हाला पाहायला मिळते उद्या दिवसामध्ये. या सामन्याचा सामनावीचा पुरस्कार जाईल ज्याने मात्र चांगली बॅटिंगसुद्धा केली आणि आपण बघितलं 15 धावांची खेळी केली. 1 षटक टाकलं, 1 विकेट काढली. सो प्रथमेश विषय ठरला आहे मॅन ऑफ द मॅच, सामनावीर. सामनावीर यानंतर मेघनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स द्यायचा आहे त्या खेळाडूला. यानंतर राजेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हेल्थचं एनर्जी ड्रिंक त्याला द्यायचं आहे. आणि त्यानंतर वसंत पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढे येऊन तो बॉक्स द्यायचा आहे त्या खेळाडूला. गिफ्ट बॉक्स फ्रॉम MD साहेब. आणि आज जेवणीसुद्धा सेव त्यांच्या माध्यमातून त्यांनी केली होती. या पण लगेच वळूया टॉसकडे. जी मात्र टॉस संपन्न होईल तो म्हणजेच भार्गव इलेवन वारलीपाडा जो संघ गुरुदत्त सुतार आणि कल्पेश्वर यांनी पुरस्कृत केला त्याच्यासमोर असेल संघ तो म्हणजे JM वाफाळे यांच्यामध्ये फाईट होणार आहे. वाफाळे विरुद्ध वारलीपाडा असा सामना पाहायला मिळेल. नागेश यांचं मागे यांचं इथं आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. मेघनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. कान्हो पाटील आणि मेघनाथ पाटील दोघांनी आपण या.